आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे। हे रती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे किरती मागे। ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथम नामना, पांडुरंग करो प्रथम नामना, पांडुरंग करो प्रथम नामना, पांडुरंग करो प्रथम नामना। दुसरे चरण संतजिया, दुसरे चरण संतजिया, पांडव प्रभुराने कटे जावे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुति नंदन, हे दुःखभञ्जन मारुति नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेन केला हा पुरुषार्थ। विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। ये रती माईके दुःखा, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, अक्षर ब्रह्म, अवलौकिक ज्ञान, अवलौकिक काव्य, अवलौकिक तत्परता, अवलौकिक कार्य तत्परता, चक्रवर्ती साम्राज्य भूषण, ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अलंकापुरी निवास माऊली ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे व तसेच वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार असलेले साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक गुरु आणि या विश्वालाही सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की जीवन जगत असताना तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही काय करा,
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. देवाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहे प्रपंचातील, जो प्रपंच आहे तो दुःखाला कारणीभूत आहे. या प्रपंचामध्ये तुम्हाला दुःखच मिळणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. इथून मागे जरी आपल्याकडून देवाचं नाम झालं नाही, पण इथून पुढे तरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इथून पुढे तरी आपल्या जीवनाचे व्यथा आपली कशी झाली आहे याचा विचार न करता इथून पुढे आपल्याला देवाचं नाम घेता येईल याचा विचार माणसाने जीवनात करा. कारण मरायचं सगळ्यांनाच आहे. जो जन्माला आला तो मरणार आहे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जीवन जगा की मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव निघलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. तद्वत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुंदर अशा या देवपूळ नगरीमध्ये आपले कैलासवासी अशोक घुगे बाबा सर्वांचे ज्ञात काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आहेत. यांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या 13वीच्या निमित्ताने या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सुंदर अशी सेवा. विशेष आज दिवस कुठला आहे, चतुर्थीसुद्धा आहे. आणि विशेष आणखी एक असं आहे की आपल्या गावामध्ये नवसाचा गणपती आहे. एवढ्या दुरून दुरून लोक दर्शनाला आपल्या गावात येतात. काहीतरी पुण्य असेल बाबांचं की आजच्या दिवशी त्यांचं 13वं आलं, कीर्तनाचा कार्यक्रम आला. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला असे पोपट महाराज व तसेच वासडीचे आपले बाळू माऊली या ठिकाणी त्यांनीसुद्धा फोन केला. म्हणे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या ताईची तारीख या ठिकाणी घ्या. फोन केला 2-3 वेळेस. तर त्यांचे आभार. व तसेच या ठिकाणी कीर्तनामध्ये मला साथ संगत करणारे, आपल्या परिसराचं वैभव असणारे संगीत विशारद, तुम्ही याला घेऊन जा ना. विठ्ठल विठ्ठल. कसे आवड जास्त आहे त्याला, पण सगळे त्याच्याकडेच पाहता. मला पाहायचं सोडून आहे की नाही. त्याला असं वाटतं आईनं गुळ घेतलं का आपल्यालाही दिलं पाहिजे, आईनं पाणी घेतलं का आपल्यालाही दिलं पाहिजे, आहे की नाही. लहानपण येते, आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या परिसराचं वैभव, सुंदर गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद आपले प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. व तसेच त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण सोपान माऊली या ठिकाणी पळशीकर उपस्थित आहेत. व तसेच आपले शिवराईचे मामा या ठिकाणी आहेत. व तसेच आपल्या परिसराचं वैभव तालमणी, मृदंगमणी व तसंच आजकाल जास्त गायनाचं सुंदर त्यांच्या आवाजातून लोक मंत्रमुक्त होत आहेत असे आपले गजानन महाराज केदारे या ठिकाणी सुंदर असे पखवाजाची साथ करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळी झाली. व तसे सुंदर असे साऊंड सिस्टम आहे. गोड म्हटल्यानंतर तुम्ही म्हणणार भावाची, म्हणून तसं नाही. प्रत्येक कीर्तनामध्ये आम्हाला स्तुती करणं महत्त्वाचं असतं. बंधू म्हणून नाही, पण सुंदर आवाज आहे म्हणून त्यांचे आभार. व तसेच विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. आपली दिंडीतही सुंदर आनंद घेतात बाबा, आहे की नाही. व तसेच कीर्तनामध्ये भरपूर जण ओळखीचे आहेत. सगळ्यांची काही नावं मी घेऊ शकत नाही, आहे की नाही. कोणी निंभुऱ्याचं, कोणी मेगावचं, कोणी तपोनचं आलेलं आहे की नाही. पंचक्रोशीतील सगळे मंडळी व तसेच आमच्यासोबत आलेले आमच्या कन्नडचे विक्रम पाटे साहेब, माजी नगरसेवक व तसेच आतासुद्धा निकाल लागल्यानंतर जे नगरसेवक होणार आहे अशा त्यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आमच्यासोबत आल्या. दरवेळेला तुमच्या गावात गणपती बाप्पाच्या दर्शनाला ते येत असतात, म्हणून मावशीचे आभार. व तसंच कीर्तनाचा अभ्यास मी ज्यांच्याकडून घेतला असे माझे पती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाहक, ते सुद्धा या ठिकाणी आहे. त्यांचे आभार. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल.
आज विशेष म्हणजे गणपती बाप्पा. विशेष म्हणजे आपल्याला गणपती बाप्पा का आठवतात आज? कारण आज चतुर्थी आहे. एकादशी आली की आपल्याला कोण आठवतं? पांडुरंग परमात्मा आठवतो. चतुर्थी आली की गणपती बाप्पा आठवतात, है की नाही? म्हणून त्या गणपती बाप्पाला इथं येण्याचं आव्हान आपण आज त्यांच्या नावाने जयघोष करायचा आहे. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती म्हणून आज गणपती बाप्पा सुद्धा आपल्या या कीर्तनासाठी उपस्थित आहे. हे निंभोऱ्याच्या वाहकताई सांगत नाही, देवाचंच वचन आहे. देव स्वतः सांगतात, माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. देवाचं वचन आहे म्हणून इथं बसल्यानंतर सगळ्यांनी टाळी वाजून त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. तेवढं पुण्य आपल्याला मिळत असतं महाराज. म्हणून आज योगायोग आहे आणि सुंदर पर्व काळाच्या ठिकाणी या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. आणि त्यांचे जे मुलं आहेत, त्यांच्या पत्नी सुमित्राबाई अशोक गुगे व तसे 2 मुलं आहे, लव आणि कुश. काय सुंदर नावं ठेवली आहे की नाही? असे काहीतरी नावं असली पाहिजे महाराज. त्यांच्या मुलांचीही नावं सुंदर आहेत म्हणून त्यांचेही आभार. आणि या ठिकाणी आपल्या देवपूळमध्ये आज चतुर्थीच्या दिवशी सुंदर असं 13वेचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे. सगळा महाराष्ट्रभर नाही तर देशभर पाहणार असे आपले सुंदर असे या ठिकाणी शूटिंगवाले यूट्यूब चॅनलवाले आलेले आहेत. जेहूरकर माऊली, त्या माऊलीसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. काही वर्षांपूर्वी कीर्तन म्हणजे काय लोकांना माहिती नव्हतं, पण यूट्यूब चॅनलमुळे महाराज कीर्तन काय असतं, परमार्थ काय असतो, वारकरी काय असतात हे या माणसांमुळे दिसून येतं. म्हणून यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. म्हणून या ठिकाणी अशा माणसांची जास्त गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना माणसाला देवाची गरज का आहे? चतुर्थी आली की आपण देवपुळला येतो, बरोबर आहे का? पण कशासाठी येतो? फक्त देवाच्या दर्शनाला येतो का? नाही. नवशा गणपती आहे, नवशा गणपती आहे. आपण काहीतरी नवस बोलायचं आणि तो आपला पूर्ण करतो म्हणून देवपूच्याच गणपतीला जायचं असं काही आहे का? ही आपली अंधश्रद्धा आहे. गणपती, प्रत्येक गणपती हा नवसाचाच आहे, कोणताही कमी जास्त नाही. म्हणून आपण अपेक्षा न करता कोणत्याही देवाच्या दर्शनाला जायचं. तुम्ही देवपूरला रोज या, रोज देवाचं दर्शन करा, पण देवाकडं न मागता त्याचं दर्शन घ्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण आपल्याला काय वाटतं, मंदिरात गेलं, गणपतीच्या समोर गेलं की आधी आपली यादी आपण देवासमोर ठेवतो आणि मग 100 रुपये दानपेटीत टाकतो. याचा काही उपयोग आहे का? देव भिकारी का तुमच्या 100 रुपयासाठी 500 रुपयासाठी? अरे जगाचा मालक येतो, त्या देवाकडे कशाची कमी नाही. देवाला तुमच्या पैशाची गरज नाही, हे मी सांगत नाही. प्रमाणे देवाला आपल्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही, कोणत्याच गोष्टीची गरज नाही.
न लगे तीर्थाचे व्रवण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्री साधन. देवाला यापैकी काहीच आवडत नाही. मग काहीच नाही म्हणजे देवाला काहीच आवडत नाही का? फक्त एक आवडतं. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला तुम्ही काहीच देऊ नका, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध ठेवा. भाव के भूके हे भगवान, भाव के भूके हे भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूके हे भगवान, भाव के भूके हे भगवान. भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान. देवाला काहीच लागत नाही, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध लागतो. मग काही काही महिला म्हणतात देवाला जायचं बाई, नवीन साडी घालू मग कसं वाटल. असं काही नाही. तुम्ही फाटलेले वस्त्र अंगावर घाला. त्या सुदाम्याकडं काहीच नव्हतं महाराज. देवाला भेटायसाठी गेला तर नीट धोतर सुद्धा नव्हतं त्याला. होतं का? तरी सुद्धा देव आपला देह भान विसरून त्याला भेटण्यासाठी आले. अंतकरणातला भाव शुद्ध होता. विठ्ठल विठ्ठल. आज जो आपण या ठिकाणी अभंग निवडलेला आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. मग तो देव आपलासा का करावा याची गरजच आहे का असं तुम्हाला वाटतं का बरं? त्या देवाला आपलंच केल्याशिवाय आपला प्रपंच होऊ शकत नाही, परमार्थ होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? इथं बसलेल्या महिला, वाटतं तुम्हाला? त्या देवाची गरजच आहे असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला जरी वाटत नसलं पण देवाची तुम्हाला कशी गरज आहे हे मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. इथं बसलेला एकही व्यक्ती असा नाही की त्याला सुख नकोय असं एकही म्हणू शकत नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, नवांचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख झालं पाहिजे असं कोणाला वाटतं इथं बसलेले? टोपीवाले बाबा वाटतं तुम्हाला? खुर्चीवरचे बाबा टोपीवाले, मागं बसलेले भाऊ इंजिनियर भाऊ तुम्हाला वाटतं का? तो त्यांच्या शेजारचे बाळू भाऊ. प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची आहे. कोणीच देवाकडे गेल्यावर असं म्हणत नाही देवा मला दुःख दे, दे म्हणतंय का? प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. पण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा, आपल्याला अपेक्षा सुखाची आहे, पूर्ण सुख आपल्याला मिळालं का? काका तुमचं वय किती असेल बरं? 65 वर्ष. तुम्ही जेव्हापासून काम करता, कष्ट करता, कशासाठी करता? सुखासाठी. या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, 10 वर्षानं मिळेल, पंढरपूरच्या वारीत गेलो का मग मिळेल, पोरगं नोकरीला लागलं का मग मिळेल, मुलीला चांगला मुलगा नवरदेव भेटला तर मग मिळेल, विहिरीला पाणी लागलं तर मिळेल, शेती घेतली तर मिळेल. सुख मिळालं, कायमचं दुःख मिटलं. अजून तुमचा किती वर्षाचा अंदाज आहे? पुढचा अंदाज काही आपल्या हातात? देवाचं बोलवणं आलं, माणसाला जायचंय सगळं सोडून. किती जरी आपल्या अपेक्षा असल्या तरी सुद्धा देवाचं जेव्हा बोलवणं येणार तेव्हा सगळं सोडून जावं लागतं. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. सोबत काहीच नेता येणार नाही, फक्त एक गोष्ट येणार. नाम हरी का साथ जाएगा, नाम हरी का साथ जाएगा, नाम हरी का साथ जाएगा. और तो कुछ ना ले पाएगा. आएगा जब री बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा.
सोडून जावं लागतं. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. पण सोबत काहीच नेता येणार नाही, फक्त एक गोष्ट नेता येईल. करारी भक्ती परलोकी येईल का, करारी भक्ती परलोकी येईल का, करारी भक्ती परलोकी येईल का, करारी भक्ती परलोकी येईल का. सोनवी रमा पातोनिया, सोनवी रमा पातोनिया, हरिमुख गाता हर परिचिता, हरिमुख गाता हर परिचिता. सोनवी रमा पातोनिया, सोनवी रमा पातोनिया, हरिमुख गाता हर परिचिता, हरिमुख गाता सोबत फक्त एकच नेता येणार. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. तिथं दुसरी गोष्ट चालणार. तुम्हाला जर एखाद्या तीर्थयात्रेला जायचं तर तुम्ही मस्त पिशवी भरता, बॅग भरता, पैसे सोबत घेता खरचण्यासाठी. एखाद्यानं जर नेलेच नाही तर तिथं काय खरचणार, बरोबर आहे का. मग देवाकडे जाण्यासाठी पैसा लागत नाही, बॅग भरून लागत नाही. तिथं फक्त जेवढं नामचिंतन तुम्ही इथं केलंय तेवढंच चालणार आहे. मागं उभे राहिलेले सगळे सुशिक्षित माणसं आहे. मला खरं सांगा, तुम्हाला जर अमेरिकेत जायचं असेल तर आपलं चलन तिथं चालतं का. मागं उभे राहिलेले चालेल का आपलं चलन तिथं, अजिबात नाही. तसं इथं देवाच्या ठिकाणी नामाचं चलन वरती चालतं महाराज. परमार्थ माधन जनी देवाचे चरण, वावयात चला देऊ पायाला भाटे. परमार्थ माधन जनी देवाचे चरण, वावयात चला देऊ पायाला भाटे. लभाते लभाते लभाते. हेच मोठं धन आहे. परमार्थाचं काय प्रमाण आहे महाराज. असं काहीतरी विषयाला अनुसरून असलं की त्यालासाठी पाठावी लागतो, आहे की नाही. म्हणून गोड प्रमाण दिलं महाराज. हेच मोठं धन आहे. परमार्थ त्याच्यापेक्षा मोठं धन नाही. म्हणून देवाची आपल्याला गरज आहे. प्रत्येक जणाला इथं सुखाची अपेक्षा आहे, पण आपण फक्त अपेक्षा करतो, प्रयत्न करतो, पण कायमचं सुख आपल्याला मिळतंय का, अजिबात नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला सुख पाहिजे, पण कायमचं सुख मिळालं का. जो सरपंच झाला त्याला मोठ्या पदवीला जावं असं वाटतं, बरोबर आहे का नाही. जो आमदार झाला त्याला खासदार व्हावं वाटतं, जो खासदार झाला त्याला मंत्री व्हावं वाटतं, जो मंत्री झाला त्याला मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, बरोबर आहे का, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत चालल्या. म्हणून सुखाची अपेक्षा आपली वाढत चालली आहे. म्हणून आपल्याला पूर्ण सुख मिळू शकत नाही. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला असा भ्रम आहे, हा सुखी, तो सुखी, तो सुखी, तो सुखी. सुखी कोणीच नाही. प्रत्येकाला देवानं काहीतरी दुःख दिलेलं आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैराग्य, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई
कोई नाही, राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहे, कोणाला सुख नाही. एखाद्याचा जर मोठा बंगला आपण पाहिला तर असं वाटतं अरे बाप रे, हा आपल्यापेक्षा किती सुखी आहे. पण कधीतरी त्याच्या घरी जाऊन त्याच्याजवळ बसा, त्याला रात्रभर झोप येत नाही. आणि जो दिवसभर भीक मागून खातो त्याला अंग टाकल्याबरोबर झोप येते. म्हणजे प्रत्येकाला देवानं काहीतरी दुःख दिलेलं आहे. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार कोठे, सुखाचा विचार कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येकाला देवानं दुःख दिलेले. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरी के दास. प्रत्येकाला देवानं काहीतरी दुःख दिलेलं आहे. आपल्याला फक्त भ्रम आहे. एक मोठा इंजिनियर होता आणि तो इंजिनियर एवढा श्रीमंत होता, घरीसुद्धा खूप श्रीमंत, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या, पण त्याला रात्रीची झोप येत नव्हती. मग त्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहे पण मला रात्रीची झोप येत नाही, याच्यासाठी काहीतरी उपाय करा. डॉक्टरने त्याला ट्रीटमेंट दिली. 6 महिने ट्रीटमेंट घेतली तरी याला रात्रभर गोळी घेऊन सुद्धा झोप येत नव्हती, झोप येईना. मग डॉक्टरने हात जोडले आणि सांगितलं, ही काय माझ्या बसचं काम नाही, तुम्ही काय करा म्हणे, एखादा देवाला धरा म्हणे, आता एखाद्या साधूला धरा, त्यांचे पाय धरा, आता तेच तुमचा काहीतरी उपाय सांगतील. इंजिनियर बाहेर आला हॉस्पिटलमधून. बाहेर आल्यानंतर एका वडाच्या झाडाखाली भगवे कपडे घातलेला एक साधू बसलेला होता. आता सगळेच भगवे कपडे घातलेले साधू खरे साधू असतात असं माझं म्हणणं नाही, माझंच नाही. काही काही लोक भिक्षा मागतात गावभर आणि गावाच्या बाहेर जाऊन दारू पितात. महाराज, एवढी शोकांतिका झाली, अवघड परिस्थिती महाराज. कोणी कोणाला साधू म्हणते, पण ही आपली चुकी नाही, सामान्य लोकांची, ही चुकीचं वागणाऱ्या लोकांची समस्या आहे. सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. पैसे देऊन माळा घाली, पैसे देऊन माळा घाली, युक्ती फार चांगली, खाण्याची वेळ आली खुंटीला टांगली. माळ एक तर घालू नका, घातली तर तिचा अपमान तरी करू नका, जगाला दिखावा दाखवू नका. असे भरपूर साधू बोंधू साधू आहेत. तसे झाले बोंधो, झाले बोंधो, झाले बोंधो, झाले बोंधो, कर्म करोनी मनाचे साधो, कर्म करोनी मनची साधो, भस्म लावून घेतात आणि असे बोंधू लोकांना बुद्धू बनवतात महाराज. असे लोक आपण सुद्धा भरपूर पाहिलेत. तसं साधू वडाच्या झाडाखाली बसलेला होता आणि हा इंजिनियर त्याच्या समोर गेला, हात जोडले, 500 रुपये त्याच्या पायावर ठेवले, दर्शन घेतलं आणि म्हटले, बाबा मी 6 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये जातोय, पण डॉक्टरकडून सुद्धा माझ्या उपाय त्या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा मिळाला नाही, मला झोप येत नाही म्हणे. बाबा तुम्ही जर सांगितलं मला झोप येण्याचा उपाय तर मी तुम्हाला 1 लाख रुपये देईल. किती? बाबाचे डोळेच फिरायला लागले. म्हणे 1 लाखासाठी आपल्याला 10-10 गावं फिरावे लागतात, लोकांना बुद्धू बनवावं लागतं, पण याला जर उपाय सांगितला झोप येण्याचा तर आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये मिळणार आहे. आनंदी झाला साधू. साधूने डोळे बंद केले आणि विचार केला, आपल्याकडं तर काही उपाय नाही, पण याला बुद्धू बनवायला आपल्याकडं काही लागत नाही. तो म्हणे एक काम करा, इथून घरी गेल्यानंतर देवाची देवपूजा करा आणि घरातून बाहेर या आणि बाहेर आल्यानंतर गावामध्ये ज्या माणसाला झोप येते त्याचा शर्ट घालून झोपा म्हणे. काय सांगितलं?
घरी जायचं, देवाची पूजा करायची, बाहेर यायचं. गावात ज्या माणसाला झोप येते म्हणे कोणत्याही, त्याच्याकडं जायचं आणि त्याला सांगायचं की तुझा एक शर्ट मला घालायला दे. तो घालायचा आणि झोपायचं म्हणे, तुम्हाला झोप लागेल. आता साधूचं वाक्य याला खरं वाटलं. हा घरी गेला, देवाची देवपूजा केली. आता हा इंजिनियर होता, हा गावातल्या लोकांचे कपडे घालल का? नाही. हा गेला डॉक्टरच्या घरी. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटला, डॉक्टर साहेब तुमचा एक शर्ट मला घालण्यासाठी द्या. म्हणे कशासाठी? म्हणे अहो एका साधूनं सांगितलं ज्याला झोप येते त्याचा शर्ट घालून झोपा. डॉक्टर म्हणे काय सांगता? म्हणे मला झोप येत नाही. पेशंट पाहून पाहून गोळ्या देऊन देऊन माझी झोप उडाली. चला म्हणे दोघं पण जाऊ. डॉक्टर आणि इंजिनियर निघाले, वकिलाकडे गेले. वकिलाला म्हणे तुमचा एक एक शर्ट आम्हाला घालायला द्या. म्हणे कशासाठी? म्हणे आम्हाला झोप येत नाही, साधूनं सांगितलं ज्याला झोप येते त्याचा शर्ट घालून झोपा. वकील म्हणे मला सुद्धा झोप येत नाही. लोकाच्या केस लढू लढू उद्या काय बोलायचं हे ठरवावं लागतं. रात्रभर मला झोप येत नाही. तिघं जण निघाले महाराज, मुख्यमंत्र्याकडे गेले. मुख्यमंत्री साहेबांना म्हणे आम्हाला तिघांना एक एक शर्ट तुमचा घालण्यासाठी द्या. म्हणे का? म्हणे आम्हाला झोप येत नाही, साधूनं सांगितलं ज्याला झोप येते त्याचा शर्ट घालून झोपा. मुख्यमंत्री म्हणे अरे या लोकांचे कामं सांगू सांगून आश्वासनं देऊ देऊ मला झोप येत नाही. हे म्हणतं आमचं काम हे बाकी आहे, ते बाकी आहे, आमचं टेंडर बाकी आहे, काही हे करू करू मला झोप येत नाही. चला म्हणे आपण जाऊ. असे मोठे मोठे लोक 25 जण जमले. किती? 25 जण जमले. 25 जण जमले, शोधात निघाले. ज्याचा शर्ट त्याला झोप येते त्याचा शर्ट शोधत निघाले. जात असताना एका शेतावरती एक शेतकरी नांगरत होता. फाटलेला धोतर नेसलेला होता. 10-5 गाठी त्या धोतराला होत्या. वरती फाटलेला रुमाल डोक्याला गुंडाळलेला होता आणि उन्हाच्या तळपत्या उन्हामध्ये नागर हाणत होता. तेवढ्यामध्ये त्याची बायको येते, सांगते अहो तुमच्यासाठी जेवण आणलंय, जरा जेवून घ्या. नवऱ्यानं बैल सोडले, त्यांना पाणी पाजलं, चारा टाकला. तेवढ्यात पळत गेला, विहिरीमध्ये उडी टाकली, पोहून वरती आला. आपलं अंग त्या रुमालाने कोरडं केलं, झाडाखाली बसला. बायकोने आणलेला स्वयंपाक तो शिदोरी सोडली, त्याच्यातला कांदा काढला, हाताने फोडला आणि कांद्यासंग ज्वारीची भाकर खाल्ली आणि भाकर खाऊन पाणी पिला आणि जवळ जो दगड होता त्या दगडाला जवळ घेतलं आणि त्याच्यावर डोकं टेकल्याबरोबर त्याला झोप लागली. या 25 जणांची नजर त्याच्याकडे गेली. म्हणे चला चला झोप येणारा माणूस आपल्याला सापडला. हे 25 जण त्याच्याकडे गेले. म्हणे अहो आम्हाला तुमचे 25 शर्ट घालायला द्या. शेतकरी मोठ्यानं हसायला लागला. म्हणे अरे तुम्हाला 25 शर्ट द्यायला मलाच एक सुद्धा नाही. मला सांगायचं काय, ज्याच्याकडे शर्ट आहे त्याला झोप येत नाही आणि ज्याच्याकडे एक सुद्धा शर्ट नाही त्याला अंग टाकल्याबरोबर झोप येते. म्हणजे देवाने प्रत्येकाला या ठिकाणी दुःख दिलेलं आहे महाराज. प्रत्येकाला दुःख दिलेलं आहे देवाने. म्हणून आपल्याला पाहिजे सुख. मग सुख कुठं आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. कुठं आहे सुख? सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या देवासारखा सुखरूप दुसरा कोणी नाही. म्हणून तुम्ही काय करा, अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. गेल्या विना जीवा चुकनो रे, गेल्या विना जीवा चुकनो रे, येरली माईचे दुःखाचे दान, येरली माईचे दुःखाची दानती, गेल्या विना जीवा चुकनो रे, गेल्या विना जीवा चुकनो रे, येरली माईचे दुःखाची दान, येरली माईचे दुःखाची दान.
देवाजवळ आहे म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. मला असं वाटतं या मंडळींना जास्त ऊन लागते. तुम्ही इकडे येऊन बसा ना. या या दगडू मामा कांदे मेहगावचे या समोर या 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 समोर या. जास्त ऊन पडलंय इथं जागा आहे समोर या. उठा उठा उठा. टोपीवाल्यांना नसन लागत बहुतेक. हां त्याच्यासाठी टोपी घातली पाहिजे आहे की नाही. या समोर या. आमचे मेगावचे दगडू कांदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार. ते मला ओळखत नसेल पण मी त्यांना ओळखते. विठ्ठल विठ्ठल अविनाश करी आपोली आईचे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या देवाच्या नामाचं वेड पिसं माणसाला लागलं पाहिजे. त्याची गरजच आहे माणसाला. मग तो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, शेतकरी असू द्या, बाल असू द्या, वृद्ध असू द्या, नोकरी करणारा असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, नगरसेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला देवाची गरज आहे. देवाशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून त्या विठ्ठलाला आपण भजलं पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी त्या देवाच्या हातामध्ये. जर समजा देवाच्या मनामध्ये आलं की आज वाहकताईचा दिवस संपला, हां मला जर यमदूत नेण्यासाठी आले आणि मला सांगितलं वाहकताई बस झालं तुमचं कीर्तन करणं, चला तुमची वेळ संपली, आणि मी जर सांगितलं थांबा थोडा वेळ 1 वाजेपर्यंत पाकिट घ्यायचं राहिलं, थांबल का? घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. जसं आपण घड्याळामध्ये पाहतो, कधी 1 वाजल, कधी 1 वाजल, कधी 1 वाजल, कधी पंक्ती बसल, कधी 1 वाजल, कधी घरी जाऊ.
घडी घडी वाट याची पाहे. जसं आपण घड्याळामध्ये पाहतो एक कधी वाजणार, कधी आपण घरी जाणार, तसं तो काळ वाट पाहतो याचा वेळ कधी येणार. जसं एखादा उंदीर एखाद्या मांजराला जर दिसला बोक्याला, उंदीर घेऊन जाय बोका, त्याचा काळ लोका नेत असे, त्याचा काळ लोका नेत असे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, त्याचा काळ लोका नेत असे, त्याचा काळ लोका नेत असे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. जसा तो बोका टपून बसलेला असतो नळ्याच्या बाहेर, बाहेर आला का याला पकडायचं, तसा तो काळ आपल्यावर असा टपून बसलेला आहे. कधी याचे दिवस संपल, कधी याला उचलल. काही काही म्हातारे महाराज अशा म्हणतात तिने शिपसुद्धा घेतली नाही. काय म्हणतात? शिपसुद्धा घेतली नाही, कारण त्याचा काळच तेव्हा आलेला आहे. म्हणून कधी आपलं मरण येईल सांगता येत नाही महाराज. मग जोपर्यंत आपल्याला हे जीवन मिळालं तेव्हापर्यंत आनंदात जीवन जगून घ्यायचं आहे. क्षणभर सुद्धा आपल्या हातात नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. म्हणून आपण राम राम स्मरा आधी. क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. माझं लक्ष देऊन एक चिंतन आहे का तुम्ही? मावशी बोलू नका मध्ये. हो आजी, आजीला रडायला मत जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. लक्ष देऊन ऐका माझं वाक्य. एक मिनिटाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. जीवनामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी मिळतील. ज्याची बायको गेली त्याला बायको मिळेल, एक गेली दुसरी मिळेल, दुसरी गेली तिसरी मिळेल, तिसरी गेली चौथी मिळेल. काय टका पाहता, एक एक भेटाना. बायको गेली तर दुसरी बायको करता येईल, घर नसेल तर घर बांधता येईल, शेती नसेल शेती घेता येईल. आपल्याला सगळ्या गोष्टी या जीवनामध्ये घेता येतात, पण एक गोष्ट आपल्याला परत कधीच मिळू शकत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. हे जीवन तुम्हाला परत मिळू शकत नाही. हा देह आपल्याला परत मिळू शकत नाही महाराज. हा देह एवढा सुंदर देह देवाने आपल्याला दिलाय की याचं आपण देवाच्या समोर जाऊन पूजा. देह काकटाली न्याय न घडो उपाय घडवाले, न घडो उपाय घडवाले, न घडो उपाय घडवाले. देह काकटाली न्याय न घडो उपाय घडवाले, न घडो उपाय घडवाले, हा देह आपल्याला मिळाला. आपण खूप पुण्यवान माणसं आहोत महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा. सगळे देव इच्छितात की आम्हाला सुद्धा या पृथ्वी लोकात जन्म मिळायला पाहिजे, पण त्यांना मिळत नाही. तुम्ही कधी असं ऐकलं का? ऐकलं का कधी कांदे मामा की सगळ्याच्या सगळ्या म्हशी जमल्या त्यांनी मिळून सप्ताह केला? ऐकलं कधी? कोणी यूट्यूबला पाहिलं एखाद्या वेळेस? ऐकलं? अजिबात नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान, नाही कोठे आणि कहे ज्ञान, नाही कोठे आणि कहे ज्ञान, नाही कोठे आणि कहे ज्ञान. याचे देही घडे देवाचे भजन, याचे देही घडे देवाचे भजन, याचे देही घडे देवाचे भजन, याचे देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याचे देही घडे देवाचे भजन, 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 देवाचे भजन, देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान तुम्हाला दुसरीकडे मिळू शकत नाही महाराज, ह्याच देहामध्ये आहे. म्हणून म्हशीने कधी सप्ताह केलं नाही, बैलांना मिळून कधी वरगणी करून मंदिर बांधलं का?
म्हणून आपल्या देवपूरच्याच माणसांनी केलं ना, एवढं मोठं मंदिर महाराज, एवढं मोठं स्वरूप आलं आपल्या गावाला. तुमच्यासाठी जोरदार एकदा टाळी झाली पाहिजे. अरे महाराष्ट्रात कितीक लोक ओळखतात महाराज आपल्या या गावाला. छोटंसं गाव होतं आपलं देवपूर, आम्ही मधून यायचो रस्त्यात. पण जोपर्यंत देवाचा आशीर्वाद लागत नाही महाराज, तोपर्यंत माणूस मोठा होत नाही. म्हणून गणपती बाप्पाचा आपल्याला चांगला आशीर्वाद आहे, त्याची सेवा करा गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा जेवढे सरळ आहे ना, तेवढे वाकड्या सोंडीचे पण आहे बरं. हां, त्यांच्यासोबत वाकडं चालायचं नाही, नाही तर आपलं वाकडं केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ह्याच देवाचं भजन होणार आहे महाराज याच देहामध्ये. म्हणून हा देह आपल्याला मिळाला, याला व्यर्थ घालू नका, याचा काहीतरी सदुपयोग करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. इथून मागे जरी आपल्याला कळालं नाही, पण आजपासून कळालं ना की विठ्ठल विठ्ठल भजनात ताकद आहे, टाळी वाजवण्यात ताकद आहे. म्हणून आजपासून काय करायचं, टाळी वाजवायची महिला मंडळ, भजन करायचं. आता एकदा कीर्तनामध्ये मी असंच सांगितलं, टाळी वाजवल्याने आणि भजन केल्याने पाप जळून नष्ट होतं, रक्त सळासळा पळत आहे. कारण आपण जेवढी टाळी वाजवणार तेवढं आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तसं त्या महिलानं काय केलं, म्हणे आता काहीच करायचं नाही. वाहकताईनं खूप सोपं सांगितलं, टाळी वाजवली की पाप जळतं, पुण्य वाढतं. पाप जळतं, पुण्य वाढतं. ती घरी गेली महाराज, घरी पण नवऱ्याला म्हणते चहा करू का. तिला म्हटलं ए बाई, कुठेही टाळी वाजू नको, अशी कुठेही टाळी वाजवायची नाही. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा टाळी वाजवायची. पण लोक एवढे हुशार झाले केदारी महाराज, लोकांना जर म्हटलं टाळी वाजवा, भजन करा, ते म्हणतात कोण ऐकल त्या पोरीचं, आपण काय अजिबात टाळी वाजवणार नाही, आपण काही भजन केलं नाही, आपण कोणाच्या बापाचं ऐकत नाही, असे म्हणतात आणि निघून जातात. मग त्यात माझं काही जाणार आहे का, जाणार आहे का माझं काही नाही. हे मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवा टाळी. हा सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल, कीर्तनकार सांगतोय ना टाळी वाजवा. जर तुम्ही म्हणत असाल मनातल्या मनात आपण कोणाचं ऐकत नाही, आपण काही टाळी वाजवणार नाही, नाथ महाराजांनी लिहून ठेवलं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी बा, आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून कीर्तनकार कोणता असू द्या, कोणताही असू द्या, पण त्यांनी सांगितलंय टाळी वाजवा तर टाळी वाजवा, भजन करा महाराज. याच्यात कीर्तनकाराचं नाही, आपला उद्धार होणार आहे स्वतःसाठी. स्वतःसाठी उद्धार आहे हा. म्हणून आपण स्वतःसाठी कधीतरी जीवन जगा, स्वतःसाठी पंढरीची वारी करा, स्वतःसाठी पैठणची वारी करा, स्वतःसाठी आळंदीची वारी करा, स्वतःसाठी नामचिंतन करा. कारण तिथं सोबत कोणी येत नाही महाराज. सोबत येतंय का कोणी, कोणीच येत नाही सोबत. बायको येत ना, पोरं येत, कोणी येत नाही, कोणीच आपल्या सोबत बरोबर येणार नाही. आया था नंगा और जाएगा भी नंगा. सोबत माणसाला काहीच नेता येत नाही. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं फिक्स आहे. ज्याचं बारसं झालं ना त्याचं तेरसं फिक्स होणार. इथं आलेले सगळे माणसं मरणार आहे. मागं उभे राहिलेले महिला मंडळी, पुरुष मंडळी, टोपीवाल्या, नथीवाल्या, पदरावाल्या, बांगड्यावाल्या सगळ्या मरणार आहे. मी सांगते तुम्हाला. तुम्ही लय हसता. एका गावात मी असं सांगितलं, पाटीमावशी या गावातली सगळी माणसं मरणार आहे. सगळे लोक माझ्याकडे रागाने पाहिले लागले. कोणी तारीख घेतली याची, पहिले त्याला शोधा म्हणे पोपट निकमनं घेतली.
म्हणे याची पहिली सोय पाहू. पण हिचं काय म्हणणे म्हणे गावात येऊन सांगते म्हणे की या गावातली सगळी माणसं मरणार आहे. असा विचार करत असताना सगळे लोक रागाने पाहत होते आणि त्याच्यामध्ये एक आजी अशा होत्या त्या हसत होत्या, आमच्या डिगोळी आजीसारख्या. त्यांना म्हटलं आजी मी सांगितलं गावातले सगळे माणसं मरणार आहे, सगळे रागाने पाहतात, तुम्ही का हसता? त्या म्हणे मी निंबोऱ्याची, मी काही देवपुळची नाही. मग त्या मरणार नाही का? सगळ्याला मरायचंय महाराज, जो जन्माला आला त्याला मरायचं आहे. पण अरे मरायचं सगळ्यांना आहे, पण मेल्यावर सुद्धा, मेल्यानंतर 4 माणसं आपल्यासाठी रडले पाहिजे असं जीवन माणसाचं असलं पाहिजे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात महाराज की माणसाची कीर्ती शिल्लक उरली पाहिजे. तुका म्हणे मरणेचे सरे, तुका म्हणे मरणेचे सरे, एक मरणेचे सरे, तुका म्हणे उत्तमची उरे कीर्ती मान, उत्तमची उरे कीर्ती मागे हेरते माये के दुःखाची जनती, हेरती माये के दुःखाचे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची कीर्ती मागे माये के दुःखाची जनते, कीर्ती माये के दुःखाची नाही आदि अंते अवसान, ना देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं. फक्त देवाला आपलंसं करा, बाकी आपल्याला कोणाशी काहीच घेणं देणं नाही. बरोबर आहे का? कुत्ते भुकते हाती चलते हे, हाती त्याच्याकडे लक्ष देतात का? अजिबात नाही. गावातल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. जे विरोधक आहे, ज्याला विरोधक आहे तोच खरा माणूस आहे महाराज. ज्याला विरोधक नसतात त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून आपल्याला विरोधक असले का असं छाती काढून चालायचं, हसत चालायचं. अजून
त्यांचा विचार करायचा नाही, फक्त तो देव माझ्याबरोबर आहे ना त्याचा विचार करायचा. फक्त देव माणसाच्या सोबत पाहिजे, बाकी माणसाला कोणाची गरज नाही. तो जगाचा मालक आहे महाराज. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, म्हणून देव सोबत पाहिजे माणसाच्या. असं जीवन जगा माणसाने, असं की मेल्यावर लोक म्हटले पाहिजे अरे खरंच माणूस होता हो. आमचे मुंडे साहेब जाऊन किती दिवस झाले हो, किती वर्ष झाले, पण आतासुद्धा 12 डिसेंबरला बघा तुम्ही त्यांच्या नावाने त्यांची जयंती महाराज लोक मोठे मोठे सप्ताह करतात. इकडं देऊळगाव राजा, शिंदखेड राजा, लोणारमध्ये माझे कीर्तनं होतात महाराज. मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने स्पेशल कार्यक्रम ठेवतात ते लोक. 8-8 दिवसाचा सप्ताह. जसा आपला नारळी होतो फिरता नारळी, तेवढा खर्च ते मुंडे साहेबांच्या जयंतीसाठी खर्च करतात. काही दुसऱ्या जातीचे लोक त्यांना विचारतात अरे तुम्ही त्या साहेबांसाठी एवढा खर्च करता, ते तर गेले देवाघरी, त्यांनी तुम्हाला असं काय दिले तुम्ही त्यांच्यासाठी एवढं करता. ते सांगतात आम्हाला स्वाभिमान दिलाय त्यांनी जगण्यासाठी, कोणाच्या पुढं झुकायचं नाही. अरे माणूस मरून गेला तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात महाराज. दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणसाची कीर्ती शिल्लक राहते महाराज. हा देह सोडून जायचे. मुंडे साहेब सुद्धा गेले महाराज. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री होणार, पण त्यांचा काळ न्यायला आला महाराज. पण तरी सुद्धा माणसाची कीर्ती शिल्लक उरली आहे. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. आज सुद्धा ऊसतोड कामगारवाल्याच्या झोपडीमध्ये तुम्ही जा महाराज. त्यांच्या झोपडीमध्ये तुम्हाला हातामध्ये आसूड घेतलेला, हातामध्ये कोयता घेतलेला, हातामध्ये रुमणं घेतलेला, बैलगाडीमध्ये बसलेला अनाथाचा नाथ गोपीनाथ मात्र नक्कीच त्यांचा फोटो तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या अंतकरणामध्ये ते म्हणतात हेच आमच्यासाठी देव आहे. काय दिलं त्या माणसाने एवढं महाराज. म्हणून मुंडे साहेबांचं नाव जगामध्ये प्रसिद्ध आहे की आज जर मुंडे साहेब असते तर आपण कुठं गेलो असतो महाराज. आता काही जुन्या महिला मंडळ म्हणत असेल काय दिलं मुंडे साहेबांनी, आम्हाला तर काही माहीत नाही, पण पोरं तर लय खर्च करतात त्यांच्यासाठी. आजी मी तुम्हाला समजेल असं समजावून सांगते. ज्यावेळेस तुमचं अर्ध तिकीट झालं हाफ तिकीट पंढरपूरला जाण्यासाठी, ते हाफ तिकीट मुंडे साहेबांनी आपल्यासाठी करून ठेवले. त्यांनी त्या ठिकाणी अशासाठी करून ठेवलं की माझ्या माता मावल्या जेवढा त्यांची गुडघे दुखतील, पाय दुखतील, त्यांना वाटेल देवाच्या दर्शनाला जावं, त्यांच्या पर्समध्ये पिशीमध्ये पैसे नसतील ना तर ते अर्ध भाडं देऊन जातील. हा आशीर्वाद मुंडे साहेब घेऊन गेले महाराज. असं मोठ्या अंतकरणाचा माणूस. अरे देवळाच्या देवळात उजेड पाडण्याचं काम आम्हा माणसांना करावं लागतं, पण दीनदुबळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उजेड पाडण्याचं काम फक्त आणि फक्त एकाच माणसाने केलं, ते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांचं नाव जगामध्ये गाजते महाराज. माझ्या मुंडे साहेबाचा हो, माझ्या मुंडे साहेबाचा नाव गाजत जगात, 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 होती गरिबीची जाण देवासारखा होता महान, नाव गाजल महाराष्ट्रात, नाव गाजल बीड जिल्ह्यात, नाव गाजल जगात. माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजल जगात, नाव गाजत 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 जगात. संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने राजकारण सुद्धा केलं महाराज, पण लोकनेते म्हणून ओळखले गेले. नेते भरपूर होतील पण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखे होऊ शकत नाही.
कुठलंही कार्य करायचं असेल तर संत भगवान बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय केलं नाही. दुसरी गोष्ट, अशी कीर्ती माणसाची शिल्लक राहिली पाहिजे. तसेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बघा, 18 पगार जाती एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. म्हणून छत्रपती शिवरायांमुळे आपण एवढं मोकळं जीवन जगतोय महाराज. हे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. स्वराज स्थापनेचा टिळा मस्तकी लावला, सह्याद्रीच्या शिरावरी भगवा विजयाचा रोविला, मावळ्या मातीनं निधड छातीनं किमया न्यारी केली, मावळ्या मातीनं निधड छातीनं किमया न्यारी केली. छत्रपती शिवाजी महाराज की, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. गिरशिखरी किरटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरशिखरी किरटापरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांचं नाव कीर्तनात घेतलं. काही काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज का देव आहेत का, ते का संत होते का, ते का वारकरी होते का. पण असं म्हणणाऱ्यांना माझं असं उत्तर आहे, अरे राजाविषयी असे शब्द वापरू नका. कारण माझा राजा देव होता की नाही हे मला माहिती नाही, संत होता की नाही हे मला माहिती नाही, वारकरी होता की नाही हे मला माहिती नाही, पण देवळातला देव जो आज आपल्याला सगळ्यांना दिसतोय ना, ती माझ्या राजाचे उपकार आहे, लोकांचे नाही महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कधीच विरोध करू नका. खूप उपकार आहे त्या राजाचे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा, व्यसनापासून दूर ठेवा. कारण व्यसनाने एवढ्या बरबादी झालेल्या आहे महाराज, व्यसन खूप वाईट आहे. आपल्या मायबापाची सेवा करा. बाप हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो महाराज. आई जसा घराचा कळस आहे, बाप घराचा पाया आहे. पाया कोसळला की पूर्ण घर कोसळत असतं, बरोबर आहे ना. म्हणून बाप खूप जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप जीवनामध्ये कधी रडत नाही महाराज. त्याला रडलं तर लोक नावं ठेवतात, पण बापा एवढं मुलीच्या लग्नाच्या दिवशी बापा एवढं कोणीच रडत नाही. बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. म्हणून बाप जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे महाराज. म्हणून जोपर्यंत आहे बापाला प्रेमाने बोला महाराज, मायबापाची सेवा करा. लगेच सगळ्या बाहेर रडायला लागल्या. आता तुम्ही रडल्या तर मला रडू आवरेल का? कारण माझाही बाप सोबतच आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये दुःख मानून घेऊ नका. मला रडणं आवडत नाही महाराज. भरपूर कीर्तनकार रडवतात कीर्तनात, मलाही रडवता येतं, पण लोक कायम रडणारेच आहे, त्यांना अजून रडवायचं का? हां, तुम्ही जरा हसले पाहिजे. बघा बरं किती गोड दिसत आहे हसल्यावर. आजी
आजीच्या तोंडात दात नाही पण किती नादर चेहरा दिसतो हसल्यावर. आजी हसा ना दर्शक. हां करा त्यांच्याकडे कॅमेरा जर थोडासा. हसा हसा हसा. अरे मरायचं सगळ्यांना आहे महाराज, आहे की नाही? मरायचं सगळ्यांना आहे, म्हणून दुःख जीवनामध्ये करू नका. अरे प्रत्येकाला मरायचं आहे, म्हणून दुःख जीवनामध्ये कधी करू नका. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. मला वाटतं आपला वेळ झालेला आहे ना? हां, त्यामुळं वेळ या ठिकाणी झालेला आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. माझं जर काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, लेक म्हणून माफ करा, आहे की नाही? कारण मी तुमची सगळ्यांची लेक आहे, आपल्या परिसरातलीच आहे, म्हणून तुम्ही काही मला लोकाची नाही, मी तुम्हाला लोकाची नाही, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी सर्वच मोठे मोठे माणसं माझ्यासमोर बसलेत. मी काही एवढी मोठी नाही की मी त्यांना ज्ञान सांगावं, पण त्यांचं मोठं मन आहे म्हणून ते या ठिकाणी बसले. आमचे रघुनाथ चेअरमनसुद्धा या ठिकाणी ज्या ज्या वेळेला देवपूरमध्ये कीर्तन होतं येऊन बसतात. महाराज मोठ्या मनाचे माणसं आहेत, म्हणून यांचे सगळ्यांचे आभार. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय